भाजपच्या अनुसूचित जाती जमातीच्या नगरसेवकांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेत संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या घटनेमुळे सामाजिक सलोखा बिघडू नये अशी भूमिका त्यांनी मांडली। भाजप नगरसेवक सुनील बैसाणे यांनी सांगितले की हे नाटक राज्याच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आले। कोणत्याही आक्षेपाबाबत शासनाकडे दाद मागावी, मात्र कायदा हातात घेऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं। आमच्या पदाधिकाऱ्यांनी जर निवेदन दिलं असतं तर याच्याने सुद्धा आणखी एक वेगळा संदेश गेला असता, जातीवादाचं एक वेगळं उद्रेक झाला असता। प्रथमदर्शनी आम्ही जरी भावना दुखवलेल्या असतील, परंतु आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं की ही आमची देखील जबाबदारी येते, समाजाचं आम्ही नेतृत्व करतो आणि म्हणून आम्ही आजच्या प्रथमदर्शनी SC आणि STच्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेले आमचा प्रामाणिक हेतू आहे धुळे शहरामध्ये वादविवाद न होता, जातीवाद निर्माण न होता शांतता राखली पाहिजे। आम्हाला माहिती आहे हे आम्ही निवेदन दिल्यानंतर 2 प्रवाह असतात, आम्हाला देखील ट्रोल केले जाईल, परंतु आमच्याला ट्रोल केलं, आमचा निषेध केला, आम्हाला त्याची पर्वा नाही। आम्हाला पर्वा या माझ्या समाजाची, जो समाज संघटित होण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरित झालेला आहे आणि जर असं कृत्य जर करून जर समाजामध्ये तरुण पोरांचे जर माथे भडकवले तर ते माथे भडकवता असताना खोटे नाटे गुन्हे दाखल होतील। आणि हा जो कार्यक्रम आहे हा महाराष्ट्र शासनाने याला आयोजित केलेला आहे, महाराष्ट्र शासनाने मान्यताने सर्व परवानग्या घेऊन केलेला आहे। म्हणून जर तुमचं निर्देशन काय असतील तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या दरबारी तुम्ही तिथं मांडा। तुम्ही त्या महायुतीच्या घटक पक्षातील एक मोठे पदाधिकारी आहात, तुम्ही संदेश उद्या उठून काय देताय? या ठिकाणी अनेक ठिकाणी धुळे शहरामध्ये बॅनर लावलेले आहे। दुसरा मुद्दा असा पण काल आमची चर्चा झाली SCचे आहेत ना ते? हो SCचे ते महापौरांचे जे आपले परदेशी आहेत त्या बाहेरगावी गेलेले आहेत। नागसेन बोरसे हे बँगलोरला त्यांच्या उपचारासाठी गेलेले आहेत। नागसेन नाही बोलू मी, महापौर। हां, पण नाही, जे नाही आलेले त्यांच्या बाबतीमध्ये बोलतो। नाही, मी महापौर विचारतोय। महापौर हे बाहेरगावी त्यांचे पुण्याला त्यांच्या यांच्याकडे गेलेले आहेत। पूर्ण कुटुंब गेलेलं असेल। अच्छा, दुसरं मुद्दा नंदुरबार जिल्ह्यात पावसानं हजेरी लावताच उकाड्यानं त्रस्त नागरिकांना दिलासा मिळालाय। शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला वेग दिलाय। कृषी सेवा केंद्र आणि बियाणं विक्री दुकानांवर बियाणं खतं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली। सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांकडे अधिक कल दिसतोय। दरम्यान अद्याप पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाला नसल्यानं घाईनं पेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिलाय। पुरेसा ओलावा झाल्यानंतर आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करावी असं आवाहन प्रशासनानं केलंय। पाऊस हा खूप लेट झाला आहे आणि पूर्णतः हा पाऊस पडला नाही। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वत्र कुठे पाऊस पडतोय। ज्या एरियामध्ये पाऊस पडतोय त्या दुकानदाराकडे शेतकरी येत आहेत आणि आता जास्त मागणी तर सोयाबीनची आहे, पण सोयाबीनची मागणी आहे, परंतु शेतकरी काय करतात आता की थोडा कमी ओलावामध्ये बियाणं टाकण्याचा विचार करतात, कारण की लेट झालेले लागवडी लेट होत आहेत। पण आम्ही सर्व शेतकऱ्यांना सांगतोय की आपण शेतकरी 15 जुलैपर्यंत पण आपण सोयाबीनची पेरणी करू शकतो, पण पाण्यात जोपर्यंत जमीन पूर्ण जवळजवळ 6-7 इंच पाणी पडत नाही, 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत आपण सोयाबीनची पेरणी करू नये। काय सोयाबीनचं बियाणं एवढं महाग आहे, आपण गरमासमध्ये जर सोयाबीनची पेरणी केली तर त्याच्यामध्ये जर्मिनेशनला प्रॉब्लेम येईल, परत ते बियाणं परत तुम्हाला खरेदी करावं लागेल। आणि जेवढे पण शेतकरी येतोय 1-2 मिनिटं त्यांना पूर्ण समजूनच बियाणं देतोय, कारण की एवढं महाग बियाणं शेतकऱ्यांसाठी परत त्यांना घेणं हे परवडणार नाही। पण शेतकऱ्यांनी घाई करू नये, सोयाबीनच्या बाबतीत घाई करू नये, कापसाच्या बाबतीत, त्याच्या मक्याच्या बाबतीत ते आता पेरणी करू शकतात आणि जोपर्यंत पाऊस चांगला पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये। पोलीस प्रशासनाच्या वतीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली। गेल्या कित्येक वर्षांपासून जप्त करून ठेवलेला लाखो रुपयांचा अवैध गुटखा अखेर नष्ट करण्यात आलाय। ठाणेदार भूषण गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही विल्हेवाट लावण्यात आली। चिखली परिसरात बेकायदेशीरपणे विक्री होत असलेल्या गुटख्यावर पोलिसांनी यापूर्वी विविध धाडी टाकून मोठी कारवाई केली होती। या कारवायांमध्ये जप्त केलेला लाखो रुपये किमतीचा गुटखा गेल्या अनेक वर्षांपासून पडून होता। कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर या सर्व मुद्देमालाची कायदेशीररित्या विल्हेवाट लावण्यात आली।
अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलंय. भाजपनं ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी राम मंदिरातील चोरीचं समर्थन आम्ही करत नसल्याचं स्पष्ट करत या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना अटक करण्यात आली आणि दोषींवर कायदेनुसार कारवाई होणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र या प्रकरणाचा आधार घेत ठाकरे गट राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मंदिरातल्या चोरीचं समर्थन आम्ही मुळीच करत नाही. ती एक घटना आहे. ज्या आरोपीनं चोरी केली त्याचा कसून तपास चालू आहे. पण मला असं वाटतं की उद्धवमुक्त होत असलेली शिवसेना त्या चोरीचा स्वतःचं अस्तित्व पुनर्जीवित करण्यासाठी कशा प्रकारे राजकारण करू लागली. संजय राऊत हे तर बिनधास्त खोटं बोलून रेटून नेताना दिसतात. प्रभू रामचंद्राचे सर्व अलंकार दागदागिने अगदी चांदीच्या विटा सोन्याच्या विटा सुरक्षित असल्याचा खुलासा ट्रस्टनं केलेला आहे. पण ते आज काय म्हणतात, आभूषणे चोरी गेले, कर्णफुले चोरी गेले, बाळ्या चोरी गेल्या. मला वाटतं की संजय राऊताच्या खोटं बोलण्याला सीमा नाही. पण मला त्यांना एक असं विचारायचं आहे की माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यामध्ये काल परवा चोरी झालेली समजलं. 5 पेक्षा अधिक चोरटे होते. त्यांनी 6 ते 7 लाख चोरून नेले. तो तुमच्या म्हणण्यानुसार दरोडाच होता. आता कदाचित त्याचा तपास होईल, आरोपी शोधले जातील. पण मला असं वाटतं की तुम्ही मातोश्रीत झालेल्या चोरीचा आरोप आदित्य ठाकरे यांच्यावरच लावायला सुरुवात केली. तसाच प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजकीय अस्तित्व पुनर्जीवित करत असताना राम मंदिर चोरीच्या प्रकरणाचं राजकारण करताना दिसतात. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथं समृद्धी महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाले. साईड कंटेनर टाकल्यानं वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालाय. या कंटेनरची उंची जास्त असल्यामुळे हा कंटेनर पुलाखाली अडकलाय. टायरमधील हवा सोडून कंटेनर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी फरतापूर महामार्ग पोलीस महामार्गावर वाहतूक सुरळीत करतायत. यामुळे वाहतूक अडकली असून वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. समृद्धी महामार्गावर अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी वाहतूकदार करतायत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उक्षी पुलाजवळ सुरू असलेल्या कामातील हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसतोय. मुसळधार पावसामुळे डोंगर कड्यावरून दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर माती आणि चिखल उक्षी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनले. वाहन चालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागतोय. उक्षी पूल परिसरातील संरक्षण भिंतीचं काम अद्याप अपूर्ण असल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. मंगळूरपीर तालुक्यातील कवठळ इथं भरधाव कारच्या धडकेत 7 वर्षीय आरवी भगत हिचा मृत्यू झालाय. या अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. धडकेनंतर चिमुकलीला काही अंतर फडफडत नेल्याचं त्यात दिसतंय. अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या आरवीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मंगळूरपीर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संबंधित चालकाला तातडीनं अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 2018 मध्ये मदिना तुलुम शाळेत संच मान्यतेनुसार केवळ एका शिक्षकाच्या जागेला मान्यता असताना तब्बल 14 शिक्षकांची मेगा भरती करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शेख अब्दुल्ला यांनी केलाय. या कथित अवैध अतिरिक्त भरती प्रकरणी संबंधित संस्था चालकावर कारवाई करावी अशी मागणी करत त्यांनी नांदेड शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र या तक्रारीची अद्याप दखल घेतली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे संचालक पालकर नांदेड दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह इथं शेख अब्दुल्ला यांनी त्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा पाठपुरावा केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. आपण निवेदन देणार, निवेदनामध्ये काय मागणी होती तुमची? मैं सामाजिक कार्यकर्ता शेख अब्दुल्ला मदीना तुलुम स्कूल की जो मेगा भर्ती हुई थी 2018 में, उसके बारे में मैं पालकर साहब डायरेक्टर से मुलाकात किया और उनको निवेदन दिया कि साहब 4 पॉइंट है, इस पॉइंट पे रेस करके आप जल्द से जल्द निर्णय दो. 22 अक्टूबर 2024 को हियरिंग हुई थी, अभी तक उसका निर्णय नहीं लिया गया. तो डायरेक्टर साहब ने कहा कि ये फाइल मेरे हाथ पर है. तो मैं उनके नोटिस में लाया. साहब से चर्चा करते समय साहब एक बात बहुत ऑब्जर्व की है कि संच मान्यता में 1 पोस्ट थी और 14 पोस्ट की भर्ती की गई. तो साहब ने बोले कि ठीक है, बोले मुझे उसका पता है. और साहब से ये कहा कि जो बोलचाल पेपर है ये मास्टर गवर्नमेंट लिस्ट में नहीं है. तो साहब ने वो पूरी मेरी बात को गौर से सुना
और मैंने ये कहा कि फाइनली जो प्रपोजल था अपॉइंटमेंट का, रिटायर्ड हेड मास्टर ने 45 दिन के बाद तुम्हारे एजुकेशन ऑफिसर नांदेड़ को सबमिट करा, और तुम्हारे जो अपॉइंटमेंट 9 से 10वीं तक के वाले है, अगर हम सच मान्यता अगर से ऑब्जर्वेशन करेंगे तो उसमें सिर्फ और एक ही पोस्ट है, और जो तुम्हारा सच मान्यता है 2025 में फाइनलाइज हो गई है। अब इसके बाद अगर से तो साहब ने कहा कि मैं जल्द से जल्द इसके बारे में निर्णय दूंगा। उस समय सामाजिक कार्यकर्ता भी मौजूद थे और तुम्हारे एजुकेशन ऑफिसर नांदेड़ की भी ऑफिसर वहाँ पे मौजूद थे, और हमने साहब से विनती करी कि साहब इस पर जल्द से जल्द निर्णय दो, आप जो भी निर्णय देंगे, अगर से यह तो हमको हाईकोर्ट में जाना है, ऐसा हमने उनकी मागणी की। या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।